मित्रांनो, समोर तुम्हाला धुळ्याचा सनसेट पॉइंट दाखवतोय. तुम्ही खूप लकी आहात की तुम्ही धुळ्याला राहता. आणि कोण कोण धुळ्याला राहतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. इथं मी तुम्हाला पूर्ण धुळं दाखवतोय, जे इथून समोर दिसतंय. मागच्या साईडला हे डोंगरांची लाईन आहे धुळ्याच्या पलीकडे, आणि खूप डेव्हलप झालेलं आहे धुळं शहर. हा सनसेट पॉईंट आहे धुळ्याचा. जर तुम्ही धुळे आलं तर नक्की हा सनसेट पॉईंट बघा, तुम्हाला खूप मस्त वाटेल. मॉर्निंगमध्ये आम्ही खूप मेहनत करून आलो एवढ्यावरती, आणि इकडनं चढून आलो आम्ही. तर मित्रांनो, हा सनसेट पॉईंट्स येण्यासाठी आम्ही खूप मेहनत केली. बघा किती छान व्ह्यू दिसतोय, मागून सूर्य उगवताना दिसतोय तुम्हाला. मित्रांनो, आम्ही उंच डोंगरावर गेलेलो आहे, आणि तिकडे एवढं सुंदर फूल असणार आम्ही असा विचारसुद्धा केला नाही होता. आणि उन्हाळ्यामध्ये सर्व गवत सर्व सुकलेलं आहे, तरी पण आम्ही तिकडे व्हिजिट करायला गेलो. खूप मजा आली, खूप बरं वाटलं. नमस्कार मित्रांनो, मी मॉर्निंग वॉकला आलेलो आहे. सर्वजण मागे राहुल दादा आहे, हा सोनू आहे, बंटी आहे. सर्व एकदम फ्रेश वातावरण आहे मॉर्निंगचं. आणि समोर आम्ही वडेलचा किल्ला. इथून लगभग 1.5 किलोमीटर आहे, 1-1.5 किलोमीटर. तिथला व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो कसा आहे काय. आणि मॉर्निंगची हवा खूप फ्रेश राहते एकदम. उन्हाळ्याचे दिवस आहेत पण थंडी वाजते अजूनसुद्धा, म्हणून आम्ही चालत चाललो आहे. खूप मजा येते. वॅकेशनला आलेलो आहे आणि वॅकेशन फुल एन्जॉय करायचा. आता तिथून बल्ल्यावरून जातो आम्ही, तिथून बघतो कसं काय व्ह्यू आहे. चलो चलते. मित्रांनो, तुम्हाला जो व्ह्यू बघायचा होता तो मी तुम्हाला दाखवतो. समोर आमच्या समोर बघा वडेलचे डोंगर आहे हा. आता आम्ही चढणार आहेत तिकडे. आणि चला आता आम्ही चालतोय. खाली पायवाट आहे, ते पायवाटने आम्ही चालतोय. आणि बघा किती छान ओढत चालला आहे खुले आसमान में अपनी शेर करते हुए. मोकळं वातावरण आहे. कदा माणसालाही पंख राहिले असते तर तो खूप फिरला असता, पण आजकाल लोक विमानात फिरतात. म्हणजे जेव्हा पैसे येतात तेव्हा माणूस उडतो. खरी गोष्ट म्हणजे बिना विमानाच्या उडतो. पक्षी तर बिना पैशाचे उडतात. म्हणून आम्ही चाललोय आता चालत मस्त ट्रॅक पाय वाटते. हे बघा चाललोय आम्ही. मस्तपैकी समोरचा व्ह्यू बघा आता. हो, इट्स इमॅजिन. सुपर किल्ला आहे एकदम, खूप छान.
मित्रांनो, रोजचं आयुष्य तर आपण जगतोच, पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, निसर्गासाठी काहीतरी थोडा टाइम काढून आपल्याला आपलं नेचर कसं आहे ते बघायला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही अशा पायवाटमध्ये चाललेले आहेत का? कमेंटमध्ये नक्की कळवा. ही बघा, अशी पायवाट असते. या वाटेला पायवाट म्हणता. समोर एक डोंगराचा व्ह्यू आहे, खूप छान. इथून इथं पसरलेला आहे असं एकदम. तर मित्रांनो, आम्ही आता हा डोंगर चढतोय आणि आता वरचा रस्ता थोडासा खडतर आहे, दगड पण आहेत, म्हणून आम्ही चढतोय इकडनं. मित्रांनो, आपल्याला डोंगर चढायला ज्या प्रकारे आपण म्हणतो ना की आपल्याला शिखरवर चढायचं आहे, तेव्हा आपल्याला खूप ताकद लागते. आणि जेव्हा आपण डोंगर उतरतो तेव्हा आपल्याला खूप कमी ताकद लागते. म्हणून आपल्याला प्रत्येक कामात मेहनत करावी लागते आणि मेहनत केल्यानंतर आपल्याला फळ भेटतं. तर आपण कोणतंही काम खूप मेहनतीने करायचं. बघा, हा माझा मागचा व्ह्यू, हा समोरचा व्ह्यू आहे. इकडे आम्ही थकून गेलोय. इकडे चढता चढता श्वास पण असा फुलतोय. आणि बंटी बघा मागे राहिलेला आहे. बंटी, ये पटकन. आणि राहुल दादा आणि सोनू तर एक नंबर चढून गेले आमच्यापेक्षा. हो हो, इट्स इमॅजिन. आणि बघा, आम्ही पण फायनली इकडे डोंगराच्या वरती येऊन गेलोय. बघा इथं. आणि समोरून आम्ही सूर्यमुखन सनसेट पॉइंट बघणार आहोत. आणि अजून पण चंद्र आहेच. आणि इथून मी तुम्हाला पूर्ण धुळं दाखवतो. हा धुळ्या शहरचा व्ह्यू आहे एकदम. एवढ्या वरून येऊन आम्ही हा व्हिडिओ शूट केला आहे. तर तुम्ही एकदा बघूनच घ्या की वरून तुम्हाला धुळे शहर कसं दिसणार. हे बघा, समोर जे आहेत ते डोंगरांचे लाईन आहे. आणि इकडे बघा, इथून असा व्ह्यू आहे एकदम खूप छान. आता मित्रांनो, तुम्हाला सूर्य उगवताना दिसतोय बघा. सनसेट पॉइंट, हा धुळ्याचा सनसेट पॉइंट आहे. बघा, सूर्य हळूहळू वरती येतोय. बघा, सूर्य उगतोय. आणि हा इथला सनसेट पॉइंट आहे. उंच डोंगरावरून आपलं शहर बघणं हा एक वेगळाच अनुभव असतो. मित्रांनो, हा धुळ्याचा सनसेट पॉइंट आहे. आणि किती लोकांनी बघितलेला आहे तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि इथं मी तुम्हाला पूर्ण धुळं दाखवतोय, जे इथून समोर दिसतंय. मागच्या साईडला हे डोंगरांची लाईन आहे. बघा, हा सनसेट पॉइंट आहे धुळ्याचा. जर तुम्ही धुळे आले तर नक्की हा सनसेट पॉइंट बघा. तुम्हाला खूप मस्त वाटेल. मॉर्निंगमध्ये आम्ही खूप मेहनत करून आलो एवढ्यावरती आणि इकडनं चढून आलो आम्ही. तर मित्रांनो, हा सनसेट पॉइंट येण्यासाठी आम्ही खूप मेहनत केली. बघा, किती छान व्ह्यू दिसतोय. मागून सूर्य उगवताना दिसतोय तुम्हाला. एक वेगळीच मजा. मॉर्निंग वॉक करून आलो आम्ही
आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कोण कोण धुळ्याला राहतं आहे हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्ही खूप लकी आहात की तुम्ही धुळ्याला राहता. इकडची हवा खूप फ्रेश असते, खूप छान असते. आणि म्हणजे 1 वर्षाने आलो इथं तर खूप छान वाटतंय. आणि मागच्या साईडला बघा राहुल दादा आय लव धुळे. हा इकडे बंटी दादा बसलेला आहे. तर मित्रांनो आम्ही आता या वरच्या डोंगरावर जातोय. आता चला जाऊया पुढे. तर आम्ही चालत जातोय. आता हा आम्हाला वरचा बल्ला चढायचा आहे. मॉर्निंगमध्ये एक उत्साह असतो, मॉर्निंगमध्ये उठायचं आणि चालायचं, खूप मजा येते. आणि मित्रांनो जरूर चाला तुम्ही मॉर्निंगमध्ये. एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये येते. आपण सकाळी लवकर उठलो, मॉर्निंगला आम्ही 5 वाजता उठलो आणि आलो इकडे. आता आम्ही डोंगर चढतोय. राहुल दादा ते बघा चढून गेलेत. 1 नंबर, सोनू 2 नंबर, बंटी 3 नंबर, 4 नंबर चढतोय. आणि खूप मजा येते चढताना. तर मित्रांनो आपण कधी पण यशाचे शिखर गाठलेलं आहे का? तर मला असं वाटतंय मी यशाचे शिखर गाठलंय. तर वरती चढून आपल्याला खूप मस्त वाटतं, खूप छान वाटतं. इकडचा व्ह्यू खूप छान आहे. हे बघा इकडे असं दगडे राहतात अशा प्रकारचे. हे बघा असे. आणि छोटे छोटे लाल कलरची माती आहे इकडे. आणि दगड पण लाल कलरचे आहेत. आणि हे इकडे असं झाड आहे. तसं आता हे बघा इकडनं सनसेट पॉइंट. इथनं बघा, इथनं असा व्ह्यू येतो, खूप छान. हो हो, व्हेरी नाईस. तिकडनं सूर्य. चला आता आम्ही तिथं सनसेट पॉइंटला काढलेले काही फोटो बघा किती छान येतात. तर मित्रांनो हा धुळ्याचा सनसेट पॉइंट असतो. आणि तुम्हाला मी हा व्ह्यू एवढ्या वरून आम्ही बल्ल्यावर आलेलो आहेत. हा सर्वात उंच बल्ला आहे वडेलचा. आणि इकडे हा धुळ्याचा व्ह्यू आहे. आता थोडंसं सोनेरी ऊन पडलेलं आहे. जसं आम्ही उंच डोंगरावर चढलो ना तर आमची नजर या उंच अशा आकाशवाणी केंद्राच्या टावरवर गेली. मित्रांनो जसं आम्ही त्या डोंगरावरून हे टावर बघितलं ना, पण माझ्या मनात खूप उत्सुकता होती की हे टावर जवळून कसं दिसत असेल. तर मी जवळ सुद्धा गेलो होतो ते टावर बघायला. इकडे बघा मस्त सोनेरी सोनेरी ऊन पडलंय. एक नॅचरल ब्राईटनेस जो असतो ना तो आपल्या चेहऱ्यावर येतो. तर मित्रांनो हा आहे वडेलचा किल्ला. आणि वडेलच्या किल्ल्यावर तुम्ही येताना एकदम फ्रेश हवा तुम्हाला लागेल. आणि जे सूर्य भगवान आहे त्यांना मी नमस्कार करतो. सूर्य भगवान तर आपले देवताच आहेत. इकडे आल्यानंतर तुम्हाला असं खूप फ्रेश वाटेल. एकदम फ्रेश वातावरण आहे, एकदम मोकळी हवा चालते. आणि मी जसं श्वास घेतोय ना तर ती हवा एकदम माझ्या हृदयाला पोहोचते असं मला फील होत आहे. की तुम्ही जर धुळ्याला आले तर वडेलचा डोंगर हा इथला व्ह्यू तुम्ही नक्की बघा. आणि आम्ही मॉर्निंगला 5 वाजता उठलो आणि आलो. आम्हाला खूप मस्त वाटलं, खूप एन्जॉईंग वाटलं. आणि चढताना आम्ही थोडे थकलो, पण वरती आल्यानंतर आमचा थकवा बिलकुल दूर होऊन गेला. आम्हाला बिलकुल असं वाटलं नाही की आम्ही एवढं चढून आलेलो आहे. आमची एनर्जी
हा सूर्यप्रकाशमुळे आमची एनर्जी एकदम खूप वाढून गेली आणि एकदम नॅचरल ब्राईटनेस येतो आपल्या चेहऱ्यावर. जसं विटॅमिन डी भेटतं सूर्यनारायणकडून आपल्याला, ते तुम्ही नक्की घ्यायला पाहिजे. कदाचित मी धुळ्याच्या लोकांना असं सांगू शकेल की तुम्ही धुळ्याला राहताय तर रविवारी किंवा इतर दिवशी तुम्हाला सुट्टी असेल तर तुम्ही विटॅमिन डी घेण्यासाठी तुम्ही इकडे या, डोंगरावर या आणि खूप तुम्हाला मस्त वाटेल, एकदम फ्रेश वाटेल. इकडे सर्व जे बंगले बांधलेले आहेत ते सगळ्या बंगल्यांना एक व्हाईट कलर दिलेला आहे. मला कदाचित असं वाटतंय की थोडंसं ब्लर करून बघितलं ना तर इकडे असा बर्फ पडलेला आहे, असं मला इथला असा हा व्ह्यू बघून असा मला हा एक फील आला की इकडे जसं ज्या प्रकारे बर्फच पडलेला आहे. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी सुद्धा आम्हाला असं वाटतंय की इकडे खूप मस्त फ्रेश हवा वाटते, खूप थंडीची हवा वाटते. आता मार्चचा महिना आहे तरी पण इकडे असं थंडी हवा येते म्हणून खूप छान वाटतंय. मित्रांनो, आम्ही त्या सनसेट पॉईंटवर काही खूप छान फोटो काढलेले आहेत सनसेट पॉईंटचे. आमचे फोटो पाहून तुम्हाला नक्की वाटेल की आपण सुद्धा असे फोटो काढावेत, कारण तिकडचा व्ह्यू जो होता ना खूप छान होता आणि फोटोग्राफ्स पण खूप छान येत होते. मित्रांनो, आपल्या शहरामध्ये अशा काही इंटरेस्टिंग जागा असतात जिथं फिरावंसं वाटतं, पण ते फक्त बाहेरच्या लोकांनाच दिसतं आणि आपण तिथं राहतो म्हणून आपल्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही येत. पण हा इंटरेस्ट वाढावा यासाठी मी तुमच्यासाठी हा एक व्हिडिओ बनवला. मित्रांनो, मला अचानक आठवण आली, धुळे शहरामध्ये पांझरा नदीचा जो ब्रिज बनवलेला आहे तिथे श्री महादेवांची खूप सुंदर मूर्ती आहे, तर तुम्ही तिथे जाऊन नक्की दर्शन करा. मित्रांनो, हा बघा धुळ्याचा सनसेट पॉईंट. तर मस्त आम्ही इथं असा सर्व मस्त आम्ही बसलेलो आहे. हा बघा इकडे सूर्यदेव आणि खूप छान असं वाटतंय, म्हणून मॉर्निंगमध्ये आम्हाला खूप मस्त वाटतं इकडे आल्यानंतर. धुळ्याहून तुम्हाला बाईकने येता येणार. कदाचित तुम्ही वाडीबोकर आले ना, वाडीबोकर आल्यानंतर तुम्ही पायीसुद्धा चालत येऊ शकता, पण तुम्हाला खूप मॉर्निंगमध्ये उठावं लागणार आणि खूप लवकर यावं लागणार. तेव्हा तुम्हाला हा सनसेट पॉईंट तुम्हाला बघायला भेटणार. इथं आल्यानंतर खूप फ्रेश हवा येते, एकदम मोकळी हवा, कुठलंच प्रदूषण नाही. आम्ही शहरामध्ये राहतो पण शहरामध्ये खूप प्रदूषण असतं, पण इथं आल्यानंतर तुम्हाला एकदम फ्रेश हवाची फिलिंग वाटेल आणि खूप छान वाटेल. मन एकदम फ्रेश होऊन जाणार तुमचं. कुठलंच प्रकारचं टेन्शन नाही, एकदम मोकळ्या वेकेशनमध्ये आलेलो आहेत आम्ही आणि खूप नाईस व्ह्यू आहे इथला. तर आमच्या चॅनलला जरूर लाईक करा तुम्ही आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही जरूर कळवा का तुम्ही धुळ्याला राहताय, तुम्ही धुळ्याला आलेले आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या डोंगरावर तुम्ही आलेले आहेत का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. तर चला आम्ही पुढे आम्ही शूट करायला जातोय. तर मित्रांनो, आम्ही समोरच्या टेकडीवर चाललेलो आहेत. चला आपण जाऊया समोरच्या टेकडीवर. राहुल, हाय धुळेकर. राहुल दादा तर केवढे पडत चाललेले आहेत, खूप दूर पोहोचून गेले. तर मित्रांनो, आम्ही स्पेशल विटॅमिन डी घेण्यासाठी आलेलो आहे. तिथं सर्व जमा करून घेऊन जाणार आहेत विटॅमिन डी. तुम्ही नक्की या वडेलच्या सनसेट पॉईंटवर. आम्ही तिथे काढलेले काही फोटो पण अपलोड केलेले आहेत, ते पण बघा किती छान येत आहेत फोटो. एक नॅचरल ब्युटी या निसर्गामध्ये असते
आणि ती आपल्याला बघावी लागते. तर इथे येऊन एक वेगळी शांतता मनाला भेटते. मित्रांनो, आपण रोजची रुटीन जगत असतो आणि कधीतरी वाटतं आपल्याला की कुठेतरी एकटं जावं आणि एकांतामध्ये बसावं. तर मला ही जागा खूप छान आवडली आणि इथं मी एकदम छान असं बसून मंत्रजाप करतोय. तर ही फिलिंग खूप वेगळीच आहे. मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की कधीतरी तुम्ही स्वतः एकटे स्वतःसाठी टाईम काढा, कारण एकांतात आपल्याला आपण कोण आहोत ते कळतं. मित्रांनो, जीवन खूप सुंदर आहे आणि ते आपल्याला जगता यायला पाहिजे. म्हणून एकदम बिंदास जगा, एकदम नो टेन्शन जगा. तर मित्रांनो, आम्ही आता चाललोय उंच डोंगरावर. मित्रांनो, भावाभावांमध्ये खूप प्रेम असायला हवं. म्हणून आपले लहान भाऊ असतात ना, त्यांना समजून घ्या आणि त्यांच्याशी प्रेमाने वागा. कधी कधी त्यांना फुलसुद्धा गिफ्ट करा, त्यांना चांगलं वाटेल. आणि असं माझ्या मनात आलं आणि मी केलं देखील. मित्रांनो, हे बघा, हे आम्हाला हे फूल भेटलं. एवढ्या खडकावर असं फूल सुद्धा उगू शकतं. किती इमॅजिन गोष्ट आहे. हे बघा, हे सोनूने आणलं. हे फूल तर तुम्ही कदाचित बघितलंच असणार. हे वालं, हे फुलं पण डोंगरावर भेटतात आणि हे पण, हे किती किती छान आहे. हे बघा. तर मित्रांनो, उंच डोंगरावर आलेलो आहेत आणि हे जे आम्हाला फुलं भेटलेले आहेत, खूप एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे आमचा. खूप छान वाटतंय आणि ही खूप कमालची गोष्ट वाटते की एवढ्या खडकाळ जागेवर सुद्धा आपल्याला असे फुलं उगलेले भेटतात. खूप कमालची गोष्ट आहे. असे फुलं इमॅजिन यार. मी तर डिझायनर आहे, पण मी एक्सपेक्ट नाही केलं होतं की असं फुल सुद्धा अशा जागेवर भेटू शकतं. खूप कमालचा एक्सपिरियन्स आहे, खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. खूप छान वाटलं इथं येऊन आणि खूप मस्त वाटलं. खूप छान फील झालं. तर तुम्ही पण नक्की या मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हा इथला काही असा व्ह्यू आहे. समोरचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो इथून. हा इथं शेती आहेत, शेती करताय लोक इथं. या ठिकाणी बघा, खूप नाईस व्ह्यू आहे इथून. अजून पण हिरवळ टिकलेली आहे. मला असं वाटतं की जर आपण पावसाळ्याच्या दिवसात आलो ना इथं, तर पावसाळ्याच्या दिवसात खूप छान असं वाटेल. कारण हा डोंगर, आता इथलं जे गवत आहे पण आता थोडंसं सुकून गेलेलं आहे हे गवत. आता तरी पण काही असे वृक्ष आहेत आणि हा जो पाला आहे ना,
हा पाला, या पाल्याला आम्ही गावठीचा पाला म्हणायचो. लहानपणी आम्ही जेव्हा खेळायचो ना, तर आम्हाला जर काही लागलं, काही इंजुरी झाली, तर आम्ही हा पाला तोडून असा चोडून तो आम्ही त्या घाववर लावायचो. रस काढून घ्या. म्हणून हा पाल्याला आम्ही गावठीचा पाला असं म्हणायचो. तर मित्रांनो, आपल्याला जीवनातले काही मोमेंट जगावेसे वाटतात, पण आपण जगत नाही. कारण आपण डेली रुटीनमध्ये खूप अडकलेले असतो. कारण आपल्याला कधी कधी खूप चिंता वाटते. पण सर्व चिंता सोडून कधीतरी स्वतःच्या इच्छेसाठी काहीतरी वेगळं करायचं मन असलं तर नक्की करा. आणि नक्की तुम्हाला आनंद वाटेल तुमच्या मनासारखं करायला. आणि कधी कधी लोक पैशाला खूप महत्त्व देतात. मी असं नाही म्हणत की पैसा खूप मोठी वस्तू आहे, पण जर पैसा सोडून आपण काही गोष्टी आपल्या मनासारखे जगले तर आपल्या मनाला तो मोमेंट, तो क्षण खूप छान वाटेल आणि खूप आनंद वाटेल. कारण बघा, जीवनात छोटे मोठे दुःख तर येतातच, पण आपल्याला त्याच्यामधून सुख शोधावं लागतं. तर जीवन हे काही असं असतं मित्रांनो. तुम्हाला लहान लहान क्षणामध्ये सुख शोधावं लागणार, त्याशिवाय तुम्हाला सुखाची किंमत नाही कळणार. म्हणून आपल्याला जे मोमेंट जगायचे आहेत ते मनसोक्त, मन खोलून जगायचे आणि एकदम फुल एन्जॉय करायचा. आणि विसरून जायचं की आपल्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत, खूप आपल्या इच्छा आहेत. सर्व काही सोडून एकदम स्वतःच्या आनंदासाठी जगा, खूप मस्त जगा. नक्की तुम्हाला कुठे ना कुठे सुख जरूर दिसेल. मित्रांनो, तुम्ही जीवन खूप समाधानीपणाने जगा आणि तुमच्याकडे जे काही आहे ते भरपूर आहे हे समजून जगा. आणि देवाचे आभार माना की तुम्हाला एवढं सुंदर जीवन दिलेलं आहे. आणि खरी गोष्ट म्हणजे सांगायची अशी की ज्याच्याजवळ जी गोष्ट नसते ती गोष्ट त्याला खूप मोठी वाटते, पण नंतर ती गोष्ट आल्यानंतर त्याला त्या गोष्टीची व्हॅल्यू नाही राहत. तर जीवन काही असंच असतं. आपल्याला जेव्हा चांगला मोमेंट असतो आपल्याजवळ त्यावेळेस आपल्याला तो जगता येत नाही, पण तो मोमेंट आपल्याला आपण आनंदित आहोत हे समजून जगा. तर हे जीवन खूप सुंदर वाटेल, खूप छान वाटेल आणि हे जीवन खूप बिंदास जगा, खूप मस्त जगा मित्रांनो. तर मित्रांनो, आम्ही धुळ्याच्या वळेलच्या सनसेट पॉईंटवर आलो होतो आणि तुम्हाला आम्ही चढतानाही दाखवलं, तिथून सनसेट पॉईंट कसा दिसतो ते पण तुम्हाला दाखवलं. आणि खूप मस्त आमचा एकदम फ्रेश वाटलं, आमचं मन एकदम फ्रेश होऊन गेलं. इकडे खूप मस्त थंडी थंडी हवा आणि इकडचा व्ह्यू खूप छान आहे. थंडीचे दिवस पण नाही आहेत, म्हणजे आता स्टार्टिंग झालेली गरमीची. मार्च चालू झालेला आहे, आता नुकतीच होळी गेली, तर थोडीशी गरमी पण वाढते. पण तरी पण आम्ही आलो होतो इकडे व्हिजिट करायला. तर आम्हाला खूप छान वाटलं. मॉर्निंगमध्ये आलो होतो आम्ही, मॉर्निंग वॉक करून. तर इकडे मॉर्निंगमध्ये एकदम मस्त थंडी थंडी हवा होती, एकदम फ्रेश हवा होती आणि इकडचं वातावरण खूप फ्रेश आहे. खास करून मी धुळेकरांना असं सांगतो, तुम्हाला संडेची जर सुट्टी असेल तर तुम्ही नक्की इथं या आणि फॅमिलीसोबत. आणि इकडचा व्ह्यू बघा किती खूप सुंदर आहे. आम्ही तर एवढ्या दुरून येतो, तर इकडे आम्हाला येऊन खूप आमचं मन प्रसन्न झालं. मॉर्निंगमध्ये आमचं मन एकदम फ्रेश झालं, रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं. आणि तुम्हाला दाखवायचं होतं की वडेलचा जो सनसेट पॉईंट आहे तो कसा आहे, तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.
आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जरूर मी सांगतो, तुम्ही एकदा इथं या आणि विजिट करा. तर थँक्यू सो मच आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा व्हिडिओ कसा वाटतो. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि धुळ्याचे कोण कोण आहेत ते आम्हाला नक्की कळवा, तर आम्हाला कळेल की धुळ्याला कोण कोण राहतंय. थँक्यू सो मच. आय लव्ह धुळे. आय लाईक धुळे. आय लाईक धुळे. आय लव्ह धुळे. आय लव्ह धुळे. चलो तो चलते. चलते. आणि धुळ्याला एकविरा माताचं मंदिर पण आहे आणि खूप प्लेस आहेत फिरायचे. तर इतर प्लेस पण आम्हाला फिरायचे आहेत. चला आम्ही पुढे जातो. चला, थँक्यू सो मच. जरूर लाईक करा आमच्या व्हिडिओला. चला मित्रांनो, बाय बाय. बाय बाय.